हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही? तुम्ही डेली हेअर केअर रुटीन तुमचं कसं कराल? आता एवढी बाहेर गरमी आहे, ह्युमिडिटी, स्वेटिंग हे सगळं कंबाईन झाल्यामुळे तुमचा स्कॅल्प एकदम ऑइली होऊन जातो. असं वाटतं की रोज हेअर वॉश करावा, रोज हेअर वॉश करावा. पण रोज हेअर वॉश नाही करायचं. ऍटलीस्ट 2 दिवसानंतर तुम्ही हेअर वॉश करा. रेग्युलर हेअर वॉश तुम्ही जर केलात तर तुमचं हेअर मधलं जे नॅचरल ऑइल आहे, नॅचरल मॉइश्चर आहे ते निघून जातं केसांचं ना. शॅम्पू तुम्ही लावाल ना तर तुम्हाला जस्ट जेंटल, तुम्हाला असं फिंगर टिप्स लाईक मसाज कसं करतो आपण तसं तुम्हाला असं स्क्रब केल्यासारखं तुम्हाला जेंटल स्कॅल्पला शॅम्पू करायचा आहे. त्याच्यानंतर शॅम्पू जे आहे फक्त तुम्हाला स्कॅल्पला अप्लाय करायचं आहे. स्कॅल्पवरती अप्लाय केल्याच्या नंतर ते जे शॅम्पू फोम असतं तेच तुम्हाला जस्ट इथे आणायचं आहे आणि या प्रकारे तुम्हाला असं त्याला रब करून बस दॅट्स इट. तुम्हाला इथे स्पेशली शॅम्पू लावण्याची गरज नाही. जस्ट स्कॅल्पसाठी तुम्हाला शॅम्पू यूज करायचा आहे आणि हेअरसाठी तुम्हाला कंडिशनर या तर मग तुम्ही हेअर मास्क यूज करू शकता. लाईक वन्स इन अ वीक या तुम्हाला 15 दिवसातून एकदा हेअर मास्क यूज करायचा आहे. सो प्रोटेक्शन साठी तुम्हाला हेअर मास्क यूज करायचंच आहे. तर आता सगळ्यांचंच कन्सर्न आहे ड्रायनेस, फ्रिझीनेस, अनमॅनेजेबल. सो तुम्ही हेअर मास्क यूज करा. शॅम्पू केल्याच्या नंतर तुम्हाला शॅम्पू करायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही रिन्स करा. रिन्स करून झाल्याच्या नंतर स्पेशल हेअरसाठी जे आहे ते तुम्ही मास्क यूज करताना जस्ट मीट टू एंडलाच तुम्हाला हेअर मास्क, कंडिशनर जे पण तुम्ही यूज करता ते लावू शकता. बस तुम्हाला स्कॅल्पला नाही लावायचं कंडिशनर वगैरे, फक्त मिड टू एंडला तुम्हाला कंडिशनर लावायचं आहे. थोडंसं घेऊन डिवाइड करायचं आहे सेक्शन, 2 सेक्शन, आणि मग 2 सेक्शनमध्ये डिवाइड केल्याच्यानंतर तुम्हाला लाईक असं तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे ओव्हरऑल हेअरमध्ये. आणि तुम्हाला जे पण तुम्ही स्ट्रेटनिंग वगैरे कराल घरामध्ये तर त्यांचं टेम्परेचर चेक करा व्यवस्थित आणि लो हीटवर या मीडियम हीटवरती तुम्ही आयन करा. आता रेग्युलर तुम्ही करत असाल तो अवॉइड करा स्ट्रेटनिंग वगैरे. कीप नॅचरल. अदरवाईज मला कुठे बाहेर जायचं आहे तर तुम्ही करू शकता स्टायलिंग वगैरे. आणि आता कसं स्टायलिंग सगळ्यांनाच हवी, सगळ्यांना व्यवस्थित पाहिजे हेअर आपले एकदम मॅनेजेबल, एकदम व्यवस्थित. सो मी पण हेअर वॉश करते आठवड्यातून 2दा या 3दा कधीतरी होतं. त्यानंतर मी स्टायलिंग करते. स्टायलिंग केल्याच्या नंतर मग ते जास्त मी परत सारखी स्टायलिंग नाही करत. एकदा केलं झालं, आठवड्यातून 2दा मी स्टायलिंग करते बस. आणि मग तेच मी मॅनेज करते हेअर माझी. माझं केस बघा तुम्ही ना, इतकी कलर्ड आहे माझ्या केसांमध्ये. सो मला खूप काळजी घ्यावी लागते माझ्या केसांची. आणि केमिकली ही थोडंसं अवॉइडच करते मी. आणि मी माझ्या हेअरला तुम्ही बघते मी काहीच नाही केलेलं आहे. बोटॉक्स वगैरे मी माझ्या क्लायंटला हेअर बोटॉक्स वगैरे सगळं करते. पण स्पेशली हेअर बोटॉक्स चांगलं आहे, प्रोटीन ट्रीटमेंट आहे, ते तुमच्या केसांना रिपेअर करतं. सो मला नॅचरल हेअर जास्त आवडतात. हेअर बोटॉक्स केल्याच्यानंतर कसं हेअर पूर्ण स्ट्रेट होऊन जातात, मस्त हेल्दी पण दिसतात, शाईन दिसते केसांना, ते बघायला पण छान वाटतं. पण मी नाही करत हेअर बोटॉक्स वगैरे. मी माझ्या क्लायंटसाठी म्हणजे खूप हेअर बोटॉक्स वगैरे करते आणि छान वाटतात केस, एकदम मॅनेजेबल वाटतात, एकदम मॅनेजेबल. तुम्हाला ऑफिस गोईंग जे पण असतील त्यांच्यासाठी हेअर बोटॉक्स बेस्ट ऑप्शन आहे. सो तुम्ही हेअर बोटॉक्स केल्याच्या नंतर ते मॅनेजेबल हेअर होतात आणि तुम्ही जस्ट लगेच तुम्ही ऑफिससाठी निघू शकता. त्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ नाही जाणार. तो जसं आपण स्ट्रेटनिंग करा, ब्रश करा, हे रेग्युलर ऑफिस गोईंग जे वुमन्स असतात त्यांच्यासाठी ते खूप कठीण असतं एकदम. सो हेअर बोटॉक्स त्यांच्यासाठी इझी आहे. तर ते हेअर बोटॉक्स करू शकतात. एकदम मॅनेजेबल लुक तुम्हाला मिळतो. तुमचे हेअर रिपेअर होतात बोटॉक्सपासून आणि मॅनेजेबल लुक मिळतो तुम्हाला. सो मी माझ्या केसांना फक्त हेअर वॉश केल्यानंतर ब्लो ड्राय करते. ब्लो ड्राय माझा आवडता पार्ट आहे केसांसाठी. मी आयनिंग, स्ट्रेटनिंग वगैरे यूज नाही करत माझ्या केसांसाठी, तर ते फ्लॅट लुक होऊन जातो स्ट्रेटनिंग नंतर. सो ते मला नाही आवडत. सो मी ब्लो ड्राय करते माझ्या केसांना, व्हॉल्युमिनाइज ब्लो ड्राय. एवढी स्वेटिंग होते ना खूप, तर तो एक दिवस पण नाही राहत मॅनेजेबल. सो असं वाटतं की दुसऱ्या दिवशी परत हेअर वॉश करावं, पण परत हेअर वॉश करा मग परत स्टायलिंग करावी लागते. मग मी ते अवॉइड करते. ज्या दिवशी मी स्टायलिंग करते हेअर वॉश नंतर, सो मी तो निदान 3 दिवस चालवते मी. आणि फर्स्ट डे तर मी ओपन ठेवू शकते हेअर माझे, मस्त ब्लो ड्राय केल्याच्या नंतर, मी स्टाईल केल्याच्या नंतर हेअर असे ओपन ठेवते. आणि मग घरी आल्यावर कामं असतात, सो मी पूर्ण केस माझे असे घेते आणि टाय करते. आता मग असं पहिलं मी असं करून असं रब्बर बँड लावायची
जास्त नाही, घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे बनवताना मी रबर बँड लावते. पण आता ह्युमिडिटीमुळे स्वेटिंग होते खूप, त्यामुळे ऑइली होतो स्कॅल्प. सो जे पण माझे स्टायलिंग केलेले असतात मी हेअर, ते लगेच खराब होऊन जातो स्टायलिंग. सो मी काय करते, रबर बँड नाही लावत. जर तुम्ही रबर बँड लावला ना, तुम्ही बघा जेव्हा तुम्ही स्ट्रेटनिंग करता आणि जर तुम्ही असं हेअर जर टाय केलं, असं असं रबर बँड लावून तुम्ही पोनीटेल करा, ते कंटिन्यू तुम्ही असं करत राहिला तर तुम्हाला त्याचा बँड येतो केसांना, असं एकदम व्हॉल्यूम होतो इथे आणि असं चांगलं नाही वाटत. सो तुम्ही अवॉइड करा रबर बँड लावण्यासाठी. सो काय करायचं, असं करून मी असं करते माझी हेअर, जस्ट असे करून जस्ट ट्विस्ट करून इथे एक क्लच लावते मी, बस. त्यामुळे माझी स्टायलिंग खराब नाही होत. सो माझी स्टायलिंग खराब आहे, नेक्स्ट डे मी ते कंटिन्यू करू शकते माझी स्टायलिंग. कारण जॉबवर जायचं असतं, मग ते अनमॅनेजेबल हेअर चांगलं नाही वाटत. सो मी असे वरती क्लिप करते आणि मग इथून जाताना आणि मग तिथे गेल्याच्या नंतर सलॉनमध्ये गेल्याच्या नंतर मी अशी ओपन ठेवते. सो 1 या 2 दिवस मी माझे हेअर असे ओपन ठेवते. थर्ड डे स्कॅल्प पूर्ण ऑइली होऊन जातो आणि मी अशी ओपन हेअर नाही ठेवू शकत, ते खूप घाण दिसतात आणि नाही वाटत चांगलं. सो मी काय करते, सेंटर पार्टिंग करते. सेंटर पार्टिंग माझं फेवरेट आहे. सेंटर पार्टिंग मी सेंटर पार्टिंग मोस्टली करते. आणि पोनीटेल माझं एकदम फेवरेट आहे. मला ओपन हेअर ठेवण्यापेक्षा जास्त पोनीटेल आवडतो, पण कंटिन्युअसली मी नाही ठेवत. कंटिन्युअसली अगर जर ठेवलं ना पोनीटेल, तर इथे असं रबर लावल्याच्या नंतर ना त्याचं बँड येऊन जातो, मग ते चांगलं नाही वाटत. पण माझं फेवरेट आहे पोनीटेल. मला हाय पोनीटेल खूप आवडतो. मी सेंटर पार्टिंग करते अशी आणि अशी हाय पोनीटेल करते मग एव्हरी टाइम. सो तुम्ही कधी सेंटर, कधी साईड, जसं मी करते, मी कधी साईडला ठेवते. समटाईम थोडंसं व्हॉल्यूम पण वाटतो. समटाईम मी कधी कधी सेंटर पार्टिंग करते अकॉर्डिंग टू माय ड्रेस. तसं आपण कपडे वेअर करतो, आपण काय वेअर करतो ह्याच्यावर डिपेंड आहे आपली स्टायलिंग. सो थोडंसं चेंजेस करा. कंटिन्यू एकच लुक बोरिंग वाटतो. कधी सेंटर पार्टिंग, कधी साईड पार्टिंग करत जावा. जास्त तुम्ही कंटिन्यू एकच पार्टिंग नका करू. तुमचे हेअरचे तिकडचे स्कॅल्पचे हेअर कमी होणार हळूहळू, तो गॅप दिसतो आणि ते छान नाही वाटत. आणि स्प्लिट एंड्स वगैरे झाले असतील तर आठवड्यातून 3 महिन्यातून एकदा तुम्हाला ट्रिमिंग करायची आहे. ज्यांचे ब्रेकेजेस आहे, हेअर डॅमेज आहे, त्यांनी जास्त लेयर्स हेअर कट करू नका, अवॉइड करा. शक्यतो 1 लेंथ जो पण तुम्हाला हवा असेल ते करा. फ्रंटला थोडेसे लेयर्स ॲड करा, जेणेकरून तुमचा थोडासा लुक चेंज होईल, छानपैकी वाटेल. कलर मी तर म्हणेन तुम्ही नक्की ट्राय करा. हायलाइट्स वगैरे, तुमची पर्सनॅलिटी प्रॉपर चेंज होऊन जाते आणि खूप तुमचं लुक छान वाटेल. तुम्ही प्रोफेशनल वाटेल. तुम्हाला स्वतःला पण कॉन्फिडन्स येईल की हां मी खूप छान वाटते. थोडंसं मॅनेजेबल लुक करा. हेअर बोटॉक्स करायचं असेल तर तुम्ही करू शकता हेअरसाठी. आणि मुलांसाठी पण, मुलं बाईक वगैरे जे चालवतात त्यांनी डायरेक्ट हेल्मेट वगैरे घालतात, तर डायरेक्ट हेल्मेट नका यूज करू. स्कार्फ लावा पहिला, काही पण रुमाल असेल काही पण असेल, पण स्कार्फ यूज करा. तुमच्या स्कॅल्पला थोडंसं प्रोटेक्ट करा. इथे स्कॅल्पला तुम्हाला रुमाल या स्कार्फ जे पण असेल ते पहिला बांधा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते हेल्मेट घाला. नाहीतर तुम्ही जर असंच हेल्मेट घालत असाल, मुलींनी या मुलांना जे पण हेल्मेट घालत असेल, बाईक चालवत असतील मुलं जे पण, सो तुम्ही डायरेक्ट हेल्मेट नका घालू. डायरेक्ट हेल्मेट घातल्यामुळे आपले इथे जे हेअरचे कमी होत जातात हळूहळू. सो आणि फ्लॅट पण होतात ना हेल्मेट घातल्यामुळे, आपलं इथे एकदम फ्लॅट होऊन जातो. आणि नंतर केस पण हळूहळू इथे कमी होत जातात. सो स्कार्फ घाला, रुमाल बांधा, त्याच्यानंतरच तुम्ही हेल्मेट घाला प्लीज. तुमचे काही क्वेश्चन्स, क्वेरीज, काही तुमचं कन्सर्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मला विचारा. जे पण तुम्हाला काही विचारायचं असेल हे रिलेटेड, मी तुम्हाला त्याच्यावरती सांगेन आणि व्हिडिओज पाहिजे तर बनवेन.